गंगापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे तुर्काबाद मंडळात जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून झालेल्या पिकांचे नुकसान याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। गंगापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे मका, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्षरशः शेतात तळ्याचे स्वरूप आले आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे। शिवना टाकळी मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरल्याने त्याचा विसर्ग शिवना नदीत सोडण्यात आल्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवना नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। नागपूर मुंबई महामार्गावरील लासूरगाव जवळील पुलावरून तसेच लासूर गंगापूर रोडवरील मालुंजा येथील शिवना नदीवर असलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक 8 तास ठप्प झाली होती। आंबेलोहळ येथे ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाये, सहाय्यक कृषी अधिकारी विठ्ठल चव्हाण उदावंत यांनी शेतकरी ताराचंद देसाई यांच्या शेतातील मका पिकाची नुकसानीची पाहणी केली आहे। इब्राहिम शेख, MC न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।